नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. तर आपला आजचा हा व्हिडिओ तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2025 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 इतके अनुदान देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि याचाच जी.आर. 17 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे. त्याविषयी होणार आहे. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, तर यासाठी 10 पालख्या येत असतात आणि त्या 10 पालख्यांबरोबरच 1400 दिंड्याही येतात आणि त्या प्रत्येक दिंडीसाठी या ठिकाणी 20,000 इतके अनुदान देण्यात येणार आहे. तर जाणून घेऊया जी.आर. काय आहे. तर या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे जी.आर. दिसत असेल तर यातील आपण शासन निर्णय जाणून घेऊया. तर तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2025 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 इतके अनुदान वाटप करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेल्या 1400 दिंड्यांपैकी 14/6/2025 रोजीच्या शासन निर्णयाने 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये याप्रमाणे एकूण रक्कम 2,21,80,000 इतके अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आवश्यक निधी विभागीय आयुक्त पुणे यांना वितरितही करण्यात आलेला आहे. तसेच विभागीय आयुक्त पुणे यांनी 10 पालख्यांवरील उर्वरित 291 दिंड्यांचा तपशील संबंधित पालख्यांकडून प्राप्त करून 14/6/2025च्या शासन निर्णयात विहित केल्याप्रमाणे सदर प्रत्येकी दिंडीला 20,000 रुपये इतके अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. तर या शासन निर्णयाने उर्वरित दिंड्यांना प्रति 20,000 रुपये इतके वितरण करावयाचा निधी या ठिकाणी 58,20,000 एवढा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर यासाठी होणारा खर्च हा या ठिकाणी मागणी क्रमांक N3 मधील लेखाशीर्ष 2235B361 जाहिराती व प्रसिद्धी या उद्दिष्टाखाली 2025-26 या आर्थिक वर्षात उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा. तसेच सदरील योजनेसाठी निधी वितरणास उपायुक्त सामान्य प्रशासन पुणे विभाग पुणे यांना नियंत्रक अधिकारी तसेच तहसीलदार सामान्य प्रशासन पुणे विभाग पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी एक वेळची बाब म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तर तसेच सदर अनुदानाची रक्कम कोषागारातून आहरित करण्यासाठी तहसीलदार सामान्य प्रशासन पुणे विभाग पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जी.आर. आहे. तर आता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेला येणाऱ्या प्रत्येक म्हणजेच मानाच्या 10 पालख्यांसोबत या ठिकाणी 1400 दिंड्याही येत असतात आणि त्या प्रत्येक दिंडीला आता 20,000 रुपये एवढे या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.